अशा लोकांना काम देत 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 सिकंदर आहे इथे बसलेला, त्याला सुद्धा त्यावेळेसच काम देत देत असे जे छोटी मोठी लोक होती, कॉन्ट्रॅक्टर्स होते, त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं आपण काम देऊ, त्यांचाही आपण त्यांच्या हातभार लावला होता. आणि आता काय, आता एवढी महापालिकेची सिकंदर बघितलेली आहेत, त्याच्यामध्ये राजू साहेबांनी जनपद करून जनपदचं दिलं आहे. आणि दुसरं एक उल्लेखनीय बाब, एका बाबीचा उल्लेख करावा असं वाटतं की सेठी साहेबांच्या वेळेस, जे सेठी साहेबांच्या वेळेसच आमचे थोडेसे जरा मागे आले, त्यांचे काय फार चांगले संबंध नव्हते, एकच ते आयुक्त असे होते की ज्यांच्याशी थोडस नव्हतं पडलं माझं. परंतु त्यावेळेस त्यांनी आपल्याला आम्हाला एक टास्क दिला होता की आपल्याला कृत्रिम तलाव करायचा आहे. आणि खडपाळे साहेब त्यावेळेस माझे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, मी, खडपाळे, गोसावी, रामदास शिंदे, एम.एल. वाड, आम्ही वागळे स्टेटच्या रायलादेवी तलावामध्ये पहिल्यांदा हे केला, कृत्रिम तलाव केला होता. त्यावेळेस तो काहीसा म्हणजे अगदी 100% नाही, पण त्याला 20-25% लोकांनी प्रतिसाद दिला. आणि त्यानंतर कृत्रिम तलाव ही जी संकल्पना आहे, ही ठाणे महानगरपालिकेची संकल्पना सक्सेसफुल झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशामध्ये ही संकल्पना जी आपण पहिल्यांदा सुरुवात केली ती पुढे गेली. म्हणजे ती आपण त्याचे हे करणारे आहोत, ते आपण निर्माते, आपण जनक आपण आहोत त्या कृत्रिम तलावाचे, ते आहे. त्यानंतर आपण सर्व्हिस रोड केले, जनपद केले, ही अशी काही काही कामं जी ठळक केली, ती म्हणजे अशी करायची संधी मिळाली, केलीपेक्षा करायची संधी मिळाली आम्हाला. त्याबद्दल आम्ही सुद्धा, म्हणजे मी सुद्धा ठाणे महानगरपालिकेचा खूप ऋणी आहे. आता 40 वर्ष झाल्यानंतर कुठेतरी रेस्ट हवी, आता वयोमानानुसार आता निवृत्त होत आहे. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि हे माझ्या पाठीशी असतीलच कायम, अशी मी आशा व्यक्त करतो. आणि यापुढे मी कदाचित उपमुख्यमंत्र्यांकडे OSD म्हणून असेलच, आपण तिथूनही माझं इकडे लक्ष असणारच आहे. आणि इव्हन आपल्याला काही कामं किंवा काही हे असतील, कुठल्याही असतील अडचणी किंवा काही, तर कधीही आपण मला फोन करू शकता. 24/7 मी अवेलेबल आहेच. तर एवढं मी रजा घेतो. थँक्यू, थँक्स अ लॉट. असेच सोबत राहा आणि असेच शुभेच्छा.